any 6 properties of Laplace transform. तर या 6 प्रॉपर्टीज आपण इथे स्टडी करूया. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज नथिंग बट द लिनियरिटी. सो लिनियर अशा प्रकारे हे जे नेचर्स आहे हे लिनियरिटी इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर लिनियर नेचर्स म्हणजेच काय? The transform of the finite sum of time functions is the sum of linear transform of the indicated functions. तर स्टेटमेंट फॉर्ममध्ये जर आपण हे प्रॉपर्टी एक्सप्लेन करायची झाली तर आपल्याला स्टेटमेंट फॉर्ममध्ये काय सांगता येईल? द ट्रान्सफॉर्म ऑफ फायनाइट सम ऑफ टाइम फंक्शन. म्हणजेच टाइम फंक्शनमधले जर तुम्ही समेशन्स जर केली, समेशन्स म्हणजेच ॲडिशन जर केली टाइम फंक्शन्समध्ये आणि त्याचा जर तुम्ही लॅपलास घेतला, ओके, सो इज द सम ऑफ द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंडिव्हिज्युअल फंक्शन्स. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल फंक्शनचा लॅपलास आपल्याला बघायला मिळतो. तर अशी एक लिनियरिटी ही प्रॉपर्टी आहे. ओके, म्हणजेच काय? तर इथे तुम्हाला समजेल की लॅपलास आपल्याला घ्यायचं होतं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ 1t लॅपलास. हा फंक्शन फर्स्ट आपण सेकंड फंक्शन्स ज्याचं नाव आहे f2 ऑफ t. ओके, अशा प्रकारे हे सगळे तुम्ही ॲडिशन जर करत गेले, हे कधीपर्यंत ॲडिशन करत गेले की एफ ऑफ n नंबर ऑफ फंक्शन्स आहेत आणि तुम्ही त्याला ॲड करतायत कंटिन्युअसली आणि त्याचा लॅपलास जर घेत आहे. ओके, सो त्याचा जर लॅपलास घेतला तर आपल्याला ॲडिशन सम ऑफ कॅपिटल F1s प्लस कॅपिटल F2s प्लस सो ऑन अप टू कॅपिटल F ऑफ n, जितके नंबर्स असतील त्या सगळ्यांची इंडिव्हिज्युअल सम्स हे आपल्याला इथे झालेली बघायला मिळतं. ओके, सो याला अशा प्रकारे बॉक्स करायचा. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, आता जर सपोज याच प्रॉपर्टीमध्ये ह्या फंक्शन्सला जर काही कोएफिशियंट असेल, ओके, म्हणजेच आपण त्याला एक नाव देऊया इफ द टाइम फंक्शन्स, म्हणजे त्याला जर काही कोऑर्डिनेट जर असतील तर आर मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट जर का कॉन्स्टंटने मल्टिप्लाय जर केलेलं असेल तर आपल्याला त्याचा लॅपलास घेताना कर्ली ब्रॅकेट सपोज फर्स्ट जो F1 फंक्शन होता त्याला A1 हा कोएफिशियंट्स आहे F ऑफ T1 ह्या फंक्शन्सला आणि तुम्ही ॲड करता आहेत A2 कोएफिशियंट असलेला F ऑफ सेकंड फंक्शन्समध्ये. अशा प्रकारे n नंबर ऑफ फंक्शन्स तिथे आहेत A ऑफ n F ऑफ n t आणि यांचा जर तुम्ही लॅपलास घेतला तर तो या कोएफिशियंट सहित येणार A1 F1s प्लस A2 कॅपिटल F ऑफ s, पण हा कोणता F2s. ओके, अशा प्रकारे प्लस सो ऑन करत जाणार. an हा कोएफिशियंट येणार कॅपिटल F ऑफ ns. ओके, सो अशा प्रकारे फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला एक्सप्लेन करायची होती. म्हणजेच काय? तर ही एक प्रॉपर्टी अशा प्रकारे तुम्ही नोट डाऊन जर केली तर त्याला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. तर क्वेश्चन्स हा 6 प्रॉपर्टी म्हणून विचारलेला होता आणि 6 मार्क्सला होता. म्हणजेच काय की प्रत्येक प्रॉपर्टीला इथे 1 मार्क्स असाइन असणार आहे. ओके, तसंच सेकंड प्रॉपर्टी
स्केलिंग प्रॉपर्टी आपण म्हणूया त्याला. स्केलिंग प्रॉपर्टी किंवा स्केलिंग थेरम सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, आता या स्केलिंगमध्ये आपल्याला काय मिळतं, इफ द के इज द कॉन्स्टंट, तर स्टेटमेंट फॉर्ममध्ये बघा, इफ k is a constant then Laplace transform of k of f of t. तर या k f of t चा लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये k जर कॉन्स्टंट असेल तर तो कशा प्रकारे दिला जाईल. ओके, सो इथे आपण डायरेक्टली लिहू फॉर्म्युला, लॅपलास ऑफ कर्ली ब्रॅकेट k कॉन्स्टंट आणि हा फंक्शनचा आहे एफ ऑफ टीला तो कोएफिशियंट आहे, इज नथिंग बट, तर के हा कॉन्स्टंट लॅपलासच्या बाहेर निघून जाणार आणि एफ ऑफ टीचा लॅपलास आपल्याला मिळणार, दॅट इज नथिंग बट द एफ ऑफ एस. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज स्केलिंग थेरम्स ऑर स्केलिंग प्रॉपर्टी. ओके, जे की आपल्याला डिफरन्शिएशन्स इंटिग्रेशन्समध्ये सुद्धा बघायला मिळतात. ओके, तसंच थर्ड प्रॉपर्टी आपण डिफरन्शिएशन्स इन टाइम डोमेन. डिफरन्शिएशन इन टाइम डोमेन म्हणजे टाइम डोमेनमध्ये जर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागलं तर बघा, आपण जेव्हा इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये जेव्हा व्होल्टेज काढतो तर तेव्हा आपल्याला एल डी आय बाय डी टी वगैरे अशा प्रकारे. ओके, तर त्याचा आपल्याला काय लॅपलास ट्रान्सफॉर्म तिथे काढावा लागतो. तर इथे सुद्धा आपल्याला सेम एल डी आय बाय डी टीचंच एक्झाम्पल आपण घेऊ आणि डिफरन्शिएशन इन टाइम डोमेन तिथे एक्सप्लेन करू. एफ ऑफ एस विथ द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कोणाचा, एफ ऑफ टीचा असेल, देन डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कर्ली ब्रॅकेट एल डी आय बाय डी टी. तर इथे करंटच्या ऐवजी करंट हा आपला काय आय ऑफ टी जो असतो, तो करंट आय ऑफ टी हा टाइम डोमेनमधला फंक्शन आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू द डी टी. तर अशा प्रकारे याचा जर आपल्याला लॅपलास काढायला लावला तर तो लॅपलास कसा निघतो, एस डोमेन. ओके, एफ ऑफ टीचा लॅपलास एफ ऑफ एस मायनस इथे एफ ऑफ झिरो निगेटिव्ह, म्हणजेच काय, बिफोर कंडिशनला तुम्ही जो काही इंडक्टरने एनर्जी स्टोअर केलेली असेल इन द फॉर्म ऑफ करंट, ती सुद्धा तिथे काय होणार आहे, मायनस फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो दिस इज द डिफरन्शिएशन इन द टाइम डोमेन. सो एफ ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द टाईमचं जर डिफरन्शिएशन आणि त्याचा लॅपलास घेतला तर एस एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो निगेटिव्ह. तर हे लक्षात घ्यायचं आहे, ही जी एफ ऑफ झिरो निगेटिव्ह आहे. ओके, so this is the function at initial conditions. so initial conditions हे काय असणार आहे, फंक्शन असणार अशा प्रकारे. सेम थिंग्स, फोर्थ नंबरची प्रॉपर्टी. सो फोर्थ नंबरला रियल इंटिग्रेशन्स आपण घेऊ शकतो. इंटिग्रेशन्स, डिफरन्शिएशन्स आपण बघितलेले आहेत, तर रियल इंटिग्रेशन्स ओके. सो रियल इंटिग्रेशन्स म्हणजे काय, तर जर का आपल्याला डायरेक्टली आपण एक्झाम्पल देऊ त्यांच्या. ओके, आपल्याला इंटिग्रेशन्स करायचं आहे 0 to t अशा प्रकारे ज्याच्या लिमिट्स आहेत आणि इंटिग्रेशन्स आपल्याला या फंक्शनचा घ्यायचा आहे जो की टाईम डोमेनमध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू द टाईम. याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर याचं इंटिग्रेशन्स हे आपल्याला मिळतं
एफ ऑफ टीचं कॅपिटल एफ ऑफ एस आणि इंटिग्रेशन असल्यामुळे डिवायडेड बाय एस होतो. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतं की लॅपलासमध्ये जेव्हा डेरिवेशन्स आपण बघतो, डिफरन्शिएशन्स इन द टाईम डोमेन्स काढण्याचं जेव्हा आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला एस हा अशा प्रकारे इथे मल्टिप्लाय झालेला बघायला मिळतो. तसंच जेव्हा आपण रिअल इंटिग्रेशन्स जेव्हा आपण इथे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे इथे डिवाइड झालेलं इथे बघायला मिळतं. सो याला सुद्धा आपण बॉक्स करून घेऊया. सो दिस इज द रिअल इंटिग्रेशन्स फॉर्म्युला. ओके. पण जर सपोज नंबर ऑफ मल्टिपल इंटिग्रल जर असेल तर मग इथे आपण ते सुद्धा लिहूया. मल्टिपल इंटिग्रल जर असेल तर, सो मल्टिपल इंटिग्रलसाठी आपण इथे एक्झाम्पल लिहूया. लॅपलास ऑफ कर्ली ब्रॅकेट इथे इंटिग्रेशन्स 0 टू पहिले इंटिग्रेशन्स आहे T1, त्यानंतर पुन्हा डबल इंटिग्रेशन 0 टू T2 आहे. अशा प्रकारचे n नंबर ऑफ इंटिग्रेशन जर असेल, मल्टिपल इंटिग्रेशन जे 0 टू Tn अशा प्रकारचे इंटिग्रेशन्स आहे. पण कोणाचं इंटिग्रेशन निघते आहे एफ ऑफ टीचं विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू dt1 dt2 dt3 और अप टू dtn असे आपण तिथे लिहू शकतो. इज इक्वल्स टू द, तर इथे आपला जो लॅपलास येणार तो कॅपिटल एफ ऑफ एस अपॉन एसच येणार. फक्त इथे जो एस असणार, जेवढे इंटिग्रेशन्स असणार तेवढ्या इंटिग्रेशन्सनी हा एसचा पॉवर काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणजे डबल इंटिग्रेशन असेल तर एफ ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर, ट्रिपल इंटिग्रेशन असेल तर एफ ऑफ एस अपॉन एस क्यूब, 4 टाइम्स इंटिग्रेशन असेल तर एफ ऑफ एस अपॉन एस रेस्ट टू द पॉवर 4. तर अशा प्रकारे मल्टिपल इंटिग्रल जर असेल तर मल्टिपल पॉवर तेवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला एसचा पॉवर बघायला मिळतो. सो इज रिअल इंटिग्रल. ओके. त्यानंतर डिफरन्शिएशन बाय एस ही एक प्रॉपर्टी आहे. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 5th. आपण त्याला म्हणूया डिफरन्शिएशन बाय एस. डिफरन्शिएशन बाय एस डोमेन. ओके. एस डोमेनमध्ये करायचं. तर कॉम्प्लेक्स फ्रिक्वेन्सी डोमेन जेव्हा असणार आहे आणि त्याचं मल्टिपल टाइम्स ऑफ टाईम डोमेनमध्ये जर आपल्याला लॅपलास काढायला सांगितलं असेल तर म्हणजेच काय, ते डायरेक्टली आपण घेऊया एल ऑफ, ओके, एल ऑफ टी इंटू एफ ऑफ टी, म्हणजेच यू इंटू व्ही वगैरे असे जर काही सपोज फॉर्म्युले जर असले तर ॲक्च्युली हा जो टाईम डोमेन असणार आहे हा कॉन्स्टंट बाहेर निघून जाणार आणि यांचं डिफरन्शिएशन्स हे मायनस डिफरन्शिएशन्स ऑफ कॅपिटल एफ ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू द डी एस. हा एक थेरम इथे आपल्याला बघायला मिळतो. दॅट इज द डिफरन्शिएशन्स बाय एस. त्यानंतर 6 नंबरचा थेरम आहे कॉम्प्लेक्स ट्रान्सलेशन. तर यापैकी जे पण थेरम तुम्हाला इझी वाटत आहेत ते थेरम्स तुम्हाला तिथे एक्सप्लेन करावे लागतील एक्झाम्समध्ये. सो एक्झाममध्ये लास्ट टाइम हा क्वेश्चन्स इथे विचारलेला आहे. तर इथे आपण सांगू शकतो की इफ एफ ऑफ एस म्हणजेच काय, कॅपिटल एफ ऑफ एस is the Laplace transform of small f of t. okay, असं जर असेल then capital f of s minus a जर असेल तर त्याचं आपल्याला काय इन्व्हर्स केल्यानंतर त्याचं लॅपलास ऑफ इंटिग्रेशन्स e raised to the power at इंटू एफ ऑफ टी अशा प्रकारे आपल्याला त्याचं काय मिळतं, इंटिग्रेशन्स मिळतं. ओके. व्हेअर ए इज द कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे ए इथे कॉम्प्लेक्स नंबर असू शकतो. ओके. आणि हे तर झालं एफ ऑफ एस मायनस एचं. जर का इथे एस प्लस ए जर असेल तर त्याचं सुद्धा काय येणार, कॅपिटल एफ ऑफ एस प्लस ए जर असेल तर लॅपलास ऑफ ई रेज टू दी पॉवर मायनस 80. ओके, मायनस 80 एफ ऑफ टी आपल्याला बघायला मिळतो. ओके. सो अँड वाईस वर्सा आपल्याला इथे
काढता येईल. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स ट्रान्सफॉर्म. सेम थिंग्स जे आपण फॉर्म्युले नोट डाऊन केले होते, रियल ट्रान्सलेशन शिफ्टिंग थेरम ज्याला आपण म्हणतो, टाइम शिफ्टेड, तर याला आपण म्हणूया शिफ्टिंग थेरम. ही सुद्धा लॅपलासची प्रॉपर्टी आहे. सो शिफ्टिंग थेरममध्ये जर का सपोज फंक्शन्स डिले बाय टाइम टी जर असेल, ओके, तर इथे लिहून घेऊया ते. इफ द फंक्शन, इफ म्हणूया, इफ द फंक्शन इज टाइम डिले बाय टी, सो टी टाईमने जर सपोज टी डिले असेल तर त्यावेळेस हा शिफ्टिंग थेरम आपण तिथे यूज करतो. आणि हा लॅपलास ऑफ कर्ली ब्रॅकेट एफ ऑफ, बघा, टोटल टाइम टी, त्यातून कॅपिटल टी टाइम इतका तो डिले झालेला आहे त्याला. सो याचं जर लॅपलास आपण बघा, ई रेस टू दी पॉवर मायनस टी एस ऑफ कॅपिटल एफ ऑफ एस, अशा प्रकारे आपल्याला मिळतं. ओके, सो शिफ्टिंग थेरम, यालाच आपण शिफ्टिंग थेरम असं म्हणतो. बॉक्स करून घेऊया. ओके, तसंच 8 नंबरला आपण बघूया इनिशियल व्हॅल्यू थेरम. इनिशियल व्हॅल्यू थेरम्स. ओके, सो एक्झाममध्ये 6 विचारलेलं आहे, इथे नेहराबोर्ड आपल्याला 8-9 थेरम्स आपल्याला बघायला मिळते. मग इथे पुन्हा ते सांगायचं, इफ एफ ऑफ इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी, देन तर डायरेक्टली मी इथे लिहितोय इट्स स्मॉल एफ ऑफ 0 पॉझिटिव्ह, म्हणजेच आफ्टर स्विचिंगचा हा फंक्शन आहे. तर त्याला लिमिट्स, हे मॅथमॅटिक्स जर यूज केलेलं असेल, लिमिट्स टाइम टी ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट आणि फंक्शन्स कोणाला, एफ ऑफ टीला, तर अशा केसमध्ये तुम्ही त्याला इनिशियल व्हॅल्यू थेरम्सनुसार सांगू शकतात की इट्स लिमिट्स ऑफ टीचा काय होणार, ॲज डोमेन होणार, आणि इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हपासून तो कधीपर्यंत चालत राहणार, तर इन्फिनिटीपर्यंत ही लिमिट्स चालू राहणार. आणि एफ ऑफ टीचं जर आपण एस डोमेन काढला तर एस इंटू कॅपिटल एफ ऑफ एस, अशा प्रकारे याला काय होणार, मल्टिप्लाइड होणार. हा मल्टिप्लाइड डॉट देऊया. ओके, सो दिस इज द इनिशियल व्हॅल्यू थेरम्स. ही झाली इनिशियल व्हॅल्यू थेरम्स. सेम थिंग्स फायनल व्हॅल्यू थेरम सुद्धा असणार आहे, जो नंबर चालू असेल तो. ओके, फायनल व्हॅल्यू थेरम. सो फायनल व्हॅल्यू थेरममध्ये आपल्याला जर सपोज इथे दिलेलं आहे की लिमिट्स टाईम फंक्शनसाठी, टाईम टी इज इक्वल टू इन्फिनिटी फंक्शनसाठी दिलेलं आहे, आणि त्याला आपल्याला एफ ऑफ टीचा हा लिमिट्स काढायला जर सांगितलं असेल, तर त्याचा लॅपलास डोमेनमध्ये काय होणार आहे, लिमिट्स हा टाईमचा इथे एस डोमेन होणार आहे, बट अप टू 0 पर्यंत. ओके, बट इथे त्याचा लॅपलास डोमेन हा एस इंटू कॅपिटल एफ ऑफ एस असाच राहणार आहे. तर फायनल व्हॅल्यू थेरम्स आणि इनिशियल व्हॅल्यू थेरम्स असे दोन आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, तर अशा प्रकारे हे जे 9 आपण जे बघितलेले आहेत, हे 9 प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळे थेरम्स आहेत, आणि त्या थेरम्स लिनियरिटी. ओके, सो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023ला हा विचारलेला क्वेश्चन्स आहे. ओके, तर ठीक आहे. इथे आपण हा जो लॅपलास ट्रान्सफॉर्मवाला जो कन्सेप्ट आहे हा थोडा बाजूला ठेवू, आणि नेक्स्ट युनिट आहे युनिट नंबर 5, दॅट इज द 2 पोर्ट नेटवर्क आणि नेटवर्क फंक्शन्स, ते आपण इथे थोडं स्टार्ट करूया. आज आपण त्याचं इंट्रोडक्शन्स घेऊया. सो युनिट नंबर 5, ज्याला आपण म्हणतो 2 पोर्ट नेटवर्क. 2 पोर्ट नेटवर्क हा सुद्धा चॅप्टर्स 2 पार्टमध्ये डिवाईड आहे. तर पहिला पार्ट म्हणजेच 2 पोर्ट्स नेटवर्क आपल्याला बघायचे आहेत, आणि त्यानंतर त्यांचे नेटवर्क फंक्शन्स आपल्याला बघायचे. ओके, सो नेटवर्क फंक्शन्स तिथे आपल्याला स्टडी करावं लागेल. लाईक दॅट. सो व्हॉट डू यू मीन बाय 2 पोर्ट?
तर आपण बघूया की वन पोर्ट म्हणजे काय. अगोदर वन पोर्ट नेटवर्क काय असतात. तर जसं की नाव इंडिकेट करते वन पोर्ट, तर याला पर्टिक्युलर नेटवर्क आपण इथे काढूया, जे की या बॉक्समध्ये सगळं काही तुमची नेटवर्क सर्किट, मेश, नोडल हे सगळं NW म्हणजे नेटवर्क हे सगळं आहे बॉक्समध्ये. आणि या बॉक्सला फक्त या सर्किटला अशा प्रकारे फक्त एकच पोर्टनी सप्लाय किंवा आउटपुट इथे आपल्याला बघायला मिळतात. तर हा जो दोन इथे ह्या वायर्स ज्या बाहेर निघालेल्या असणार आहे त्या कंबाईन वायरला आपण काय म्हणणार आहोत, इट्स अ पोर्ट. तर हा वन पोर्ट नेटवर्क झालेला आहे. ठीक आहे. सेम थिंग्स मग टू पोर्ट म्हणजे काय होणार आहे. तर टू पोर्ट म्हणजे ज्याला दोन्ही बाजूने पोर्टिंग्स आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच काय की अशा प्रकारे हा नेटवर्क आहे. NW म्हणजे नेटवर्क. ओके. या बाजूने सुद्धा पोर्ट एक कनेक्टेड आहे आणि लेफ्ट हँड साईडने सुद्धा एक पोर्ट आपल्याला अशा प्रकारे कनेक्टेड बघायला मिळतं. ओके. सो याला आपण असं म्हणू शकतो, इट्स अ पोर्ट नंबर 1, ह्या पोर्ट नंबर 1 आणि ही पोर्ट नंबर 2 अशा प्रकारे हे इंडिकेटर. तसंच N नंबर ऑफ पोर्ट नेटवर्कसुद्धा आपल्या याच्यामध्ये असतात. खूप सारे इनपुट आउटपुट असलेले पोर्ट्स. ओके. पण आपल्याला इथे ते बघायचं नाही आहे, तर आपल्याला फक्त 2 पोर्ट्स इथे बघायचे आहेत. ओके. सो या 2 पोर्ट्सचे काही व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स ऑफ 2 पोर्ट नेटवर्क. ओके. तर हा अशा प्रकारे इथे बॉक्स काढायचा, त्याच्या आतमध्ये सगळं सर्किटरी आहे हे कन्सिडर करावं लागणार आपल्याला. ओके. इट्स अ 2 पोर्ट अँड इट्स अ नेटवर्क. ओके. आता या नेटवर्कला जर 2 अशा प्रकारचे पोर्ट्स आहेत, तर आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्समध्ये व्हेरिएबल्स कोणते असतात. तर करंट हा एक व्हेरिएबल असतो अशा प्रकारे. ओके. तसंच सेकंड पोर्ट म्हणून सुद्धा आतमध्ये येणारा करंट असणार आहे. मग आता दोन्हीही करंटला आपण एकच नाव देऊन चालणार नाही. तर हा पोर्ट नंबर 1 आहे तर याला I1 करंट आपण म्हणणार. हा पोर्ट नंबर 2 आहे तर त्याला I2 आपण म्हणणार. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्समध्ये आपल्याला पोर्टच्या अक्रॉसमध्ये आपल्याला व्होल्टेज बघायला मिळतात. ओके. जसं की त्याला आपण म्हणू शकतो इट्स अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी, इट्स निगेटिव्ह पोलॅरिटी. तर इथे सुद्धा हा व्होल्टेज अप्लाय होतो आहे आणि इथे सुद्धा काय होतं आहे, व्होल्टेज अप्लाय होतं आहे. पण हा पोर्ट 1चा व्होल्टेज आहे म्हणून याला V1 म्हणणार आणि हा पोर्ट 2चा आहे म्हणून याला आपण V2 म्हणणार. तर अशा प्रकारे इथे आपल्याला जे व्हेरिएबल्स मिळालेले आहेत त्या व्हेरिएबल्सला आपण काय म्हणणार, व्हेरिएबल्स ऑफ द फर्स्ट पोर्ट. व्हेरिएबल ऑफ द फर्स्ट पोर्ट कोण कोण भेटलं आपल्याला. तर व्होल्टेजेस V1 and current I1. Same things, variable of second port. तर सेकंड पोर्टमध्ये आपल्याला मिळालेला आहे V2 and I2 अशा प्रकारे. ओके. तर हे जे पोर्टिंग असणार आहे त्या पोर्टिंगचं क्लासिफिकेशन सुद्धा या व्हेरिएबलच्या अकॉर्डिंगली आपल्याला करायचं आहे किंवा अशा प्रकारे ते होणार आहे. तर ते क्लासिफिकेशन सुद्धा आपण इथे चेकआउट करू. ठीक. सो द क्लासिफिकेशन ऑफ 2 पोर्ट नेटवर्क. Classification of 2 port network according to basis of the variable. Okay. कोणत्या बेसिसवर आहे तर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. ओके. तर इथे फर्स्ट क्लासिफिकेशन्स, जस्ट अ मिनिट. the first classification होणार open circuit impedance. It's a open circuit impedance.
म्हणजे ओपन सर्किट इम्पिडन्सला अल्टरनेट नाव आपण झेड टू पोर्ट नेटवर्क असं म्हणतो. आणि आपल्याला इथे यांचे पॅरामीटर्स सुद्धा फाइंड आउट करावे लागतात, म्हणून इथेच आपण आता लिहून टाकूया. शॉर्टमध्ये आपण याचं इंट्रोडक्शन घेतो. त्यालाच आपण झेड पॅरामीटर्स असं म्हणतो. ओपन सर्किट इम्पिडन्स, इम्पिडन्स म्हणजे झेड अशा प्रकारे. तसंच सेकंड जो क्लासिफिकेशन असणार आहे तो असणार आहे शॉर्ट सर्किटेड ॲडमिटन्स. आता इम्पिडन्सच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण असतं तर ॲडमिटन्स असतो. आणि ॲडमिटन्स हा वायने इंडिकेट केला जातो, जसा इम्पिडन्स हा झेडने इंडिकेट केला जातो. ओके, हे दोन डिफरन्स आपल्याला इथे बघायचे. ओके, सो इट्स अ वाय पॅरामीटर्स. तर यालाच आपण म्हणतोय इट्स अ वाय पॅरामीटर्स. तसंच एक थर्ड क्लासिफिकेशन्स टू पोर्ट नेटवर्कचं येणार आहे, ज्याला आपण ट्रान्समिशन नावाने ओळखणार आहोत. ओके, त्याला ट्रान्समिशनसुद्धा म्हटलं जातं किंवा चेन पॅरामीटर्ससुद्धा म्हटलं जातं किंवा ओके जनरेशन्स पॅरामीटर्ससुद्धा म्हटलं जातं. बट त्याला शॉर्टमध्ये आपण म्हणणार आहोत ABCD पॅरामीटर्स. ABCD पॅरामीटर्स. तर ट्रान्समिशन लाईनमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे व्हेरिएबल्स आपल्याला बघायला मिळतात ABCD, म्हणून त्याला ABCD नाव दिलेलं आहे. ओके, तसंच याच 3 नंबरच्या टाईपचं इन्व्हर्स जर आपण केलं, इन्व्हर्स ट्रान्समिशन, इन्व्हर्स ट्रान्समिशन, तर त्याला आपण म्हणणार आहोत A डॅश, B डॅश, C डॅश, D डॅश पॅरामीटर. सगळे डॅशवाले पॅरामीटर्स. बट लक्षात घ्यायचं आहे की हा आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, तर हा आउट ऑफ सिलेबस कन्सेप्ट आहे इन्व्हर्स ट्रान्समिशन, जो की आपण इथे कवर करणार नाही आहोत. 5th नंबरला आपल्याला हायब्रिड टू पोर्ट नेटवर्क आपल्याला बघायचे आहे. ओके, सो या हायब्रिड टू पोर्ट नेटवर्कला आपण इन शॉर्टमध्ये H पॅरामीटर्सने इंडिकेट करतो. कॅपिटल H किंवा स्मॉल h लिहिला तरी चालतं. H पॅरामीटर्स. ओके, तसंच इन्व्हर्स हायब्रिड म्हणून सुद्धा, इन्व्हर्स हायब्रिड म्हणून सुद्धा पॅरामीटर्स असणार आहे. तर इन्व्हर्स हायब्रिड जसं झेडचा इन्व्हर्स वाय असतो, म्हणजे इम्पिडन्सचा इन्व्हर्स हा ॲडमिटन्स असतो किंवा ॲडमिटन्सचा इन्व्हर्स हा इम्पिडन्स असतो, तसंच हायब्रिड H पॅरामीटरचा इन्व्हर्स हा जीने इंडिकेट केला जातो. ओके, आणि जीचा इन्व्हर्स हा Hने इंडिकेट केला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे कसं लक्षात ठेवता येईल, तर पहिले दोन हे एकामेकाचे इन्व्हर्स आहेत बघा. सो ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. एक आहे ओपन सर्किट तर ॲडमिटन्स आहे, तर दुसरा शॉर्ट सर्किट, सॉरी ओपन सर्किट हा इम्पिडन्स आहे, तर शॉर्ट सर्किट हा ॲडमिटन्स. ओके, तसंच लास्टला तुम्हाला लक्षात ठेवता येईल, जो हायब्रिड आहे त्याचा इन्व्हर्स जर केला तर आपल्याला जी पॅरामीटर्स मिळणार आहे, हायब्रिड H पॅरामीटर्सचा इन्व्हर्स. आणि थर्ड फक्त इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सेपरेटली, दॅट इज द ट्रान्समिशन चेन ऑर जनरेशन्स पॅरामीटर्स. आणि राहिली गोष्ट इन्व्हर्सची, इन्व्हर्स ट्रान्समिशन्स हा आपल्याला आउट ऑफ सिलेबस कन्सेप्ट आहे. इट इज नॉट इन युअर सिलेबस. म्हणजेच काय, पहिले दोन, शेवटचे दोन आणि मधला एक, असे 5 टाईप्स इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बट या चॅप्टरमध्ये आपल्याला मोस्टली भरपूर अवेअरनेस आहे की जे लर्न करावे लागतात. तर त्यापैकी हा एक टेबल्स आता आपण जो लिहिणार आहोत, हा टेबलसुद्धा आपल्याला प्रत्येक न्यूमरिकल्समध्ये लागणार आहे. ओके, सो इथे फर्स्ट कॉलममध्ये मी नेम ऑफ पॅरामीटर्स असं लिहितो आहे, नेम ऑफ पॅरामीटर्स. त्यानंतर त्यांचे इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, ओके, त्यानंतर त्यांचे डिपेंडेंट व्हेरिएबल्स आणि शॉर्टला लास्टला आपण घेऊया VTG म्हणजेच व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज
and current equations. व्होल्टेज अँड करंट इक्वेशन्स, त्यालाच आपण काय म्हणतोय, रिलेशन्स. व्होल्टेज अँड करंट रिलेशन सुद्धा त्याला बऱ्याचशा बुक्समध्ये इंडिकेट केलेलं आहे. तर त्याला आपण असं पण म्हणूया, व्होल्टेज अँड करंट रिलेशन्स. ओके, सो अशा प्रकारे आपण ते डिवाइड केलेलं. सो इथे आपण लाईन सुद्धा काढून घेऊया. दिस इज द स्ट्रेट लाईन. त्यानंतर इंडिपेंडंट, त्यानंतर डिपेंडंट, आणि इकडे असणार आहे आपले व्होल्टेज करंट रिलेशनशिप. व्होल्टेज करंट रिलेशनशिप. तर यामध्ये आपला फर्स्ट जो पॅरामीटर्स आहे, फर्स्ट ज्याला आपण नाव दिलेलं आहे झेड पॅरामीटर्स. तर झेड पॅरामीटर्स इथे घेऊया. तर या झेड पॅरामीटर्समध्ये जे करंट आहेत ते इनडिपेंडंट असतात. म्हणजेच काय, तर करंट हे कोणाहीसाठी थांबत नाही आहेत, ते कोणावरही डिपेंडंट नाही आहे. ओके, बट झेड पॅरामीटर्समध्ये जे व्होल्टेजेस आहेत, जसं की V1 व्होल्टेजेस आहे, V2 व्होल्टेजेस आहेत, हे डिपेंडंट व्हेरिएबल असणार. आणि हे V1 V2 व्होल्टेजेस कोणावर डिपेंड असणार आहेत, तर त्याच्यासाठी लास्टचा कॉलममध्ये आपल्याला बघता येईल की V1 इज नथिंग बट Z11 इंटू I1 प्लस Z12 इंटू I2. तसंच दुसरा जो व्होल्टेज आहे V2 हा Z21 इंटू I1 प्लस Z22 इंटू I2 या पॅरामीटर्सवर ते डिपेंडेंट आहे. म्हणूनच इथे आपल्याला आता झेड पॅरामीटर्सबद्दल जर काही लक्षात ठेवायचं असेल तर हा जो टेबल आहे, या टेबलमधला हा हॅलो स्टुडंट, बघा आपण लास्ट लेक्चरला एक टेबल तयार केला होता. दॅट इज नथिंग बट नेम ऑफ पॅरामीटर्समध्ये आपण झेड हे पॅरामीटर्स तयार केलेले होते. तर या झेड पॅरामीटर्समध्ये आपल्याला यांचे व्होल्टेज आणि करंट इक्वेशन जे असणार आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवावे लागतील. तर झेड पॅरामीटर्स असेल तर व्होल्टेज अँड करंट इक्वेशन्स अशा प्रकारे असणार आहे. V1 इज इक्वल्स टू द Z11 I1 प्लस Z12 I2. आणि V2 जर इज इक्वल टू असेल तर V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. तर असे झेड पॅरामीटरचे दोन इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. सेम थिंग्स जर वाय पॅरामीटर्सचे जर बघितले तर वाय पॅरामीटरचे सुद्धा पुन्हा दोन इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. वाय पॅरामीटर्स म्हटल्यानंतर करंट I1 आणि I2 अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके, सो I1 इज नथिंग बट इट्स अ Y11 V1, इट्स अ Y11 V1 प्लस Y12 V2. Same things, I2 is nothing but Y21 V1 plus Y22 V2. असे Y पॅरामीटर्स आणि Z पॅरामीटर्स आपण इक्वेशन्स तयार करतोय. तसंच ABCD हा तिसरा पॅरामीटर्स असणार आहे 2 पोर्ट नेटवर्कचा. आणि याचे इक्वेशन्स ABCD मध्ये काय असतं की V1 अँड I1, ABCDला आपण नाव दिलेलं होतं की इट्स अ ट्रान्समिशन पॅरामीटर्स. सो V1 I1 अशा प्रकारे इक्वेशन्स असणार आहे. इथे A V2 मायनस B I2, तसंच C V2 मायनस D I2 अशा प्रकारे इक्वेशन तयार होणार. तसंच H पॅरामीटर्स, हायब्रिड पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो. ओके, सो हायब्रिड पॅरामीटर्समध्ये आपल्याला V1 इज इक्वल्स टू द H11 I1 प्लस H12 V2 हायब्रिड आहे. ओके, सो फर्स्ट पोर्टचा जर व्होल्टेज घेतलेला आहे तर सेकंड पोर्टचा इथे करंट असणार आहे I2. ओके, इथे पॅरामीटर H21
I1 प्लस H22 V2. तर अशा प्रकारे हा H पॅरामीटर्स होईल. ओके, तसंच इन्व्हर्स हायब्रिड पॅरामीटर्स ज्याला आपण Hने इंडिकेट करतो त्याचे सुद्धा दोन इक्वेशन्स असणार आहे. ओके, सो I1 इज नथिंग बट इट्स G11 V1 प्लस G12 I2. तसंच V2 is equals to the G21 V1 plus G22 I2. तर अशा प्रकारे आपल्याला हे इथे लक्षात ठेवावं लागतं. तर याला रिमाइंड करण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहेत की इथे बघा हा इम्पिडन्सचा जर तुम्ही मॅट्रिक्स जर काढला तर ॲक्च्युली हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कशा प्रकारे लिहिता येईल बघा. तर हा पहिला जो मॅट्रिक्स तुम्हाला दिसतोय लेफ्ट हँड साईडला हा V1 आणि V2 अशा प्रकारे दोन्हीही व्होल्टेज मॅट्रिक्स आहे. ओके, त्यानंतर आपण इम्पिडन्स मॅट्रिक्स जर इथे काढला तर तो Z11 Z12 Z21 अँड Z22 अशा प्रकारे इथे काढता येईल. आणि या इम्पिडन्सला मल्टिप्लाइड असलेला जो असणार आहे तो करंट असणार आहे जो की I1 आणि I2 आपल्याला अशा प्रकारे इथे दिसतोय. ओके, म्हणजे हा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण इथे लिहिलं. तसंच इथे वाय पॅरामीटर्सला जर तुम्ही मॅट्रिक्स काढला तर वाय पॅरामीटर्सला तुम्हाला लेफ्ट हँड साईडचा जो दिसतोय तो I1 आणि I2 असे दोन करंट घेतलेले आहेत कारण की इथे ॲडमिटन्स असणार आहे. आणि इथे जो मॅट्रिक्स तयार होतोय तो Y11चा तयार होतोय म्हणजे ॲडमिटन्स मॅट्रिक्स इथे तयार करायचा आहे. सो Y11 Y12 Y21 अँड Y22 अशा प्रकारे. आणि त्याला मल्टिप्लाइड कोण आहे तर व्होल्टेजेस. सो V1 डिवायडेड बाय V2. ओके, इथे हा जो व्होल्टेज होता हा V1 प्लस V2 अशा प्रकारे. सेम थिंग्स ABCD पॅरामीटर्समध्ये जर तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर बघा ABCD पॅरामीटर्समध्ये ट्रान्समिशन लाईनचा प्रायमरी पोर्टचा व्होल्टेज आहे. व्होल्टेजसोबत तिथे ट्रान्समिशन लाईनमध्ये करंटसुद्धा असणार V1 I1 इज इक्वल्स टू द. इथे जर मॅट्रिक्स तयार केला तर हा मॅट्रिक्स हा A मायनस B त्यानंतर C मायनस D या फॉर्ममध्ये तयार होते. सो ॲक्च्युली इथे ABCDला मायनस साईन तुम्ही देऊ शकतात. अदरवाईज इथे जर सपोज आपण मायनस साईन जर दिले नाहीत तर मग आपल्याला मायनस साईन हे कोणाला द्यावे लागतील तर मायनस साईन हे आपल्याला I1 आणि I2ला द्यावे लागतील. जर सपोज आपण इथे मायनस साईन नाही दिलेत तर अशा केसमध्ये आपल्याला मायनस साईन द्यावं लागणार आहे या अनादर मॅट्रिक्सला ज्याचं नाव आहे इट्स V2 I2 बट इट्स अ मायनस V2 मायनस I2 जर का हे B आणि D जर आपण पॉझिटिव्ह घेतले तर. ओके, आणि का बरं कसं वगैरे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तसंच H पॅरामीटरचा इथे मॅट्रिक्स तयार करून घेऊ. V1 I2 इज इक्वल्स टू द. तर H पॅरामीटर्स पुन्हा येणार मॅट्रिक्स H11 H12 H21 H22 लाईक दिस वन. ओके, तसंच याला मल्टिप्लाइड असलेला बघा पहिला जो व्हेरिएबल्स आहे तो I1 आहे आणि दुसरा जो व्हेरिएबल्स आहे तो V2 आहे. तर मॅट्रिक्सचं इथे थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. मॅट्रिक्समध्ये जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तर त्यावेळेस रो इंटू कॉलम या फॉर्ममध्ये मल्टिप्लाइड करत असतो. सो I1 बाय V2 आणि इन्व्हर्स हायब्रिड पॅरामीटर्स जे की आपण Gने इंडिकेट करतो. सो G11 इट्स अ G12 इट्स अ G21 अँड इट्स अ G22. ओके, आणि त्याला मल्टिप्लाइड होणारा मॅट्रिक्स आहे V1 हा पहिला कंपोनंट आहे आणि I2 हा दुसरा कंपोनंट. तर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. अदरवाईज डायरेक्टली हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. आणि तसं आपण एक शॉर्ट ट्रिक्स तिथे बघणार आहोत कशाप्रकारे आपल्याला हे एवढे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवता येतील. ओके, बट या फॉर्म्युल्यांपेक्षा आपल्याला एक्झाममध्ये याच्यावर डिपेंड्स असलेले काही क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की आता हे आपण जे दोन पहिले फॉर्म्युले लिहिलेले आहेत दॅट इज द झेड पॅरामीटर्सचे. तर झेड पॅरामीटर्सचे फॉर्म्युले हे कसे आलेले आहेत हे जर आपल्याला इथे जर विचारलं तर झेड पॅरामीटर्सला आपण अशा प्रकारे इथे
ओपन सर्किट इम्पिडन्स पॅरामीटर्सने इंडिकेट करत असतो. इट्स अ ओपन सर्किट impedance parameters. It's a open circuit impedance parameters, ज्याला आपण म्हणतो इट्स अ झेड पॅरामीटर्स. इट्स अ झेड पॅरामीटर्स. मग इथे व्होल्टेज आणि करंट रिलेशन जर बघितले तर आपल्याला V1 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 इंटू I2. ओके. आणि सेकंड इक्वेशन होतं V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ओके. मग इथे जर आपल्याला Z11 किंवा हे इम्पिडन्स जे आहे Z11, Z12 किंवा Z21, Z22 यांची जर आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली तर सगळ्यात पहिले आपण काय करणार की Z11 आणि Z12 ची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर ठीक आहे, Z11 आणि Z21 ची व्हॅल्यू आपण काढूया. तर इथे बघा हे दोन्ही टर्म्स आपल्याला काय दिसत आहेत, I1 वाल्या टर्म्स दिसत आहेत. तर या I1 ला आपल्याला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. मग I1 हा कोण आहे, तर पहिल्या पोर्टचा हा करंट आहे. मग पहिल्या पोर्टचं या करंटला आपल्याला 0 करावं लागेल. त्याच्यामुळे इथे आपण फर्स्ट इथे इंडिकेट करणार आहे ओपन द पोर्ट नंबर 1. ओके. सो ओपन सर्किट केलं तर करंट 0 होत असतो. ओपन द पोर्ट 1 आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहूया ओपन द पोर्ट 1 केल्यानंतर I1 इज इक्वल टू काय होणार, 0 होणार. ओके. आणि I1 इज इक्वल टू 0 जर घेतलं तर मग आपल्याला काय इक्वेशन्स मिळत आहेत, तर इथे बघू शकतो. सो आपल्याला हे दोन्ही इक्वेशन्स 1 आणि 2 इथे लिहायचे आहेत. तर बघा V1 इज इक्वल टू I1 0 झालं तर हे Z11 काय होतील, 0 होतील. ओके. मग आता Z11 जर सपोज 0 झालेत प्लस कोण राहणार, Z12 I2 ही टर्म्स राहणार. तसंच सेकंड इक्वेशन्स कशा प्रकारे तयार होणार, VT इज इक्वल टू 0 होणार कारण की I1 इथे 0 केलेलं आहे आपण. सो 0 प्लस Z22 I2 अशा प्रकारे राहणार. ओके. हे जे फर्स्ट इक्वेशन दिसते या फर्स्ट इक्वेशन म्हणून जर सपोज आपण Z12 जर काढला तर बघा हा करंट कुठे ट्रान्सफर होणार, लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर होणार आणि इकडे मल्टिप्लिकेशन्सला आहे, लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर तो डिवाइडला जाणार. सो V1 डिवायडेड बाय I2 म्हणजेच काय, तर इथे आपल्याला Z12 ची ही व्हॅल्यू मिळालेली आहे. सेम थिंग्स या इक्वेशन्सवरून आपण Z22 फाइंड आउट करू शकतो. सो Z22 इज नथिंग बट त्या I2 ला इथे लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करा म्हणजेच तुम्हाला काय मिळणार, इट्स अ V2 डिवायडेड बाय I2. म्हणजेच हे दोन जे बॉक्समध्ये आपल्याला फॉर्म्युले मिळाले हा Z12 आणि Z22 हा आपल्याला व्हॅल्यू मिळालेला आहे. पण कोणत्या केसमध्ये, तर इथे आपण लिहू शकतो अशा प्रकारे इथे वर्टिकल लाईन देऊन वेन I1 इज इक्वल्स टू द 0. वेन I1 इज इक्वल्स टू द 0. तर इथे बघा व्होल्टेज डिवायडेड बाय करंट आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट आहे म्हणजेच काय, तर इम्पिडन्स आहे. व्होल्टेज डिवायडेड बाय करंट आहे म्हणजेच इम्पिडन्स आहे. पण इथे व्होल्टेज जर बघितला तर हा पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आहे आणि करंट जर बघितला तर सेकंड पोर्टचा आहे. म्हणजेच पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आणि सेकंड पोर्टचा करंट. म्हणजेच याला आपण इम्पिडन्स तर म्हणणार बट याला ट्रान्सफर इम्पिडन्स म्हणणार. याचं नाव काय देणार आपण, वी कॉल इट ॲज द ट्रान्सफर इम्पिडन्स. ट्रान्सफर इम्पिडन्स. सेकंड थिंग्स इथे जर बघा Z22 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट मिळालेली आहे. म्हणजेच हा इम्पिडन्स तर आहेच. ओके. बट V2 हा सेकंड पोर्टचा आहे आणि I2 सुद्धा कोणाचा आहे, सेकंड पोर्टचा आहे. ओके. त्याच्यामुळे याला आपण नाव देत असतो ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स. म्हणजेच काय, एकाच पोर्टचे असेल तर त्याला ड्रायव्हिंग असं नाव द्यायचं, ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स. ओके. सो ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स अँड ट्रान्सफर पॉईंट इम्पिडन्स इथे आपल्याला अशा प्रकारे मिळतात. सेम थिंग्स जर का इथे आपण पोर्ट नंबर 2 जर ओपन केले तर काय मिळेल आपल्याला बघा बरं. ओपन द पोर्ट नंबर 2. आता पोर्ट नंबर 2 जर ओपन केली तर या पोर्ट म्हणून फ्लो होणारा हा जो
I2 करंट आहे, हा I2 करंट किती होणार, 0 होणार. तर हे आपल्याला इथे समजते. ओके, आणि I2 करंट 0 झाल्यानंतर इक्वेशन्स 1 आणि 2 तिथे आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचे आहे. जस्ट अ मिनिट. ओके, सो पोर्ट 2 जर आपण ओपन केला तर इक्वेशन्स 1 आणि 2 आपल्याला कशा प्रकारे मिळतात बघा, की V1 इज इक्वल्स टू द Z11 I1 ची व्हॅल्यू तिथे राहणार, बट I2 ची व्हॅल्यू 0 केल्यामुळे हे सेकंड जो आहे ती व्हॅल्यू 0 येणार. तसंच V2 इज इक्वल टू Z21 इथे राहणार, I1 इथे राहणार, बट इथे सेकंडरी व्हॅल्यू जे असणार आहे त्या I2 इज इक्वल टू 0 आपण इथे घेतोय, त्यामुळे 0 मिळणार. मग आता हा फर्स्ट इक्वेशन जो तुम्हाला दिसतो, या फर्स्ट इक्वेशनवरून तुम्ही जर Z11 जर काढला तर तो काय मिळणार, इट्स अ V1 बाय I1, बट when I2 is equals to the 0, I2 0 असताना Z11 हा तुम्हाला मिळालेला आहे V1 बाय I1. म्हणजेच काय, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. व्होल्टेज डिवायडेड बाय करंट म्हणजेच काय, तर इम्पिडन्स आहे हे आपल्याला लक्षात येते. बट कोणता इम्पिडन्स आहे, ट्रान्सफर इम्पिडन्स. ट्रान्सफर इम्पिडन्स आपण केव्हा म्हणतो, पोर्ट 1 आणि एक पॅरामीटर पोर्ट 1चा आहे आणि दुसरा पॅरामीटर पोर्ट 2चा आहे, तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्रान्सफर म्हणणार. पण दोन्ही जर व्होल्टेज आणि करंट दोन्ही पॅरामीटर जर एकाच पोर्टचे तर त्याला आपण ड्रायव्हिंग पॉईंट म्हणणार. ओके, तर इथे हा Z11 जो आपल्याला मिळतोय हा ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स असा आपल्याला मिळतो. सो इट्स अ ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स. पण हा ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स कोणत्या पोर्टचा आहे, तर इथे आपण सांगू शकतो इट्स अ ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स ऑफ पोर्ट 1. ओके, तसंच सेम थिंग्स इथे जर तुम्ही Z21 जर फाइंड आउट केला तर आपल्याला तो काय मिळतो, इट्स अ V2 बाय I1. आणि येथे केव्हा आपल्याला हे सगळं मिळते, जेव्हा आपण I2 चा करंट हा 0 करतोय. ओके, सो इथे बघा आता व्होल्टेज डिवायडेड बाय करंट आहे, म्हणजेच याला आपण काय म्हणणार, इम्पिडन्स तर म्हणणारच, बट कोणता इम्पिडन्स म्हणायचा, कारण की सेकंड पोर्टचा व्होल्टेज आहे आणि पहिला पोर्टचा करंट आहे. ओके, सो V2 बाय V1 म्हणजे एका पोर्टचा व्होल्टेज एका पोर्टचा करंट, म्हणजे ज्याला म्हणणार तुम्ही ट्रान्सफर इम्पिडन्स. वी कॉल इट ॲज द ट्रान्सफर इम्पिडन्स. ओके, आणि हे जे इम्पिडन्स असणार आहे, इम्पिडन्स हे कशामध्ये आपण मेजर करतो, तर हे ओममध्ये मेजर करतो, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, ॲडमिटन्स असेल तर मोमध्ये आणि इम्पिडन्स असेल तर ओहममध्ये मेजर करतात. ओके, सो याला आपण इनपुट इम्पिडन्स असं सुद्धा ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया, कारण की हा पहिल्या पोर्टचा इम्पिडन्स आहे, तर त्यालाच आपण इनपुट इम्पिडन्स असं सुद्धा त्याला इंडिकेट करत असतो. तसंच इथे प्रिव्हियस स्लाईडमध्ये आपण जे फाइंड आउट केलेलं आहे ट्रान्सफर इम्पिडन्स, हा ट्रान्सफर का, कारण की इथे तुम्ही बघू शकतात हा पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आहे आणि दुसऱ्या पोर्टचा करंट आहे म्हणून. तसंच याला ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स का म्हटलेलं आहे, कारण की हे दोन्ही कोणाचे आहेत, सेकंड पोर्टचे आहेत. तर इथे आपण म्हणू शकतो ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स ऑफ पोर्ट 2. हे कोणत्या पोर्टचे ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स आहे, तर सेकंड पोर्टचे. तर सेकंड पोर्टपासून आपल्याला आउटपुट मिळते, म्हणून याला आपण आउटपुट इम्पिडन्स असं सुद्धा याला इथे इंडिकेट करून घेऊ. आउटपुट इम्पिडन्स अनदर फॉर्म. ओके, सो अशा प्रकारे इथे हे आपल्याला करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर्स मिळतात. त्यानंतर इथे बघू शकतात की जर का सपोज आपण यांना मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, तर अगोदर तर आपण ऑलरेडी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलेलेच आहेत. ओके, सो यांना मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की इट्स अ V1 बाय V2 इज इक्वल्स टू द Z11 Z12 Z21 Z22 इम्पिडन्सचा मॅट्रिक्स आणि त्याला मल्टिप्लाइड होणारा हा I1 अँड I2 चा मॅट्रिक्स. ओके, म्हणजे तिथे आपण लिहिताना असं सांगू शकतो इट्स अ व्होल्टेज मॅट्रिक्स. ओके, इट्स अ इम्पिडन्स मॅट्रिक्स अँड इट्स अ करंट मॅट्रिक्स, अशा प्रकारे सांगू शकतो. आणि जर का या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचं ठरवलं तर सो डिटर्मिनंटसुद्धा आपण इथे काढू शकतो. डिटर्मिनंट काढणे म्हणजेच काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करणे. सो डेल्टा हा आपण डिटर्मिनंटसाठी दाखवत असतो. सो डिटर्मिनंट ऑफ इम्पिडन्स, तर या इम्पिडन्सचा डिटर्मिनंट काढायचं आहे. म्हणजेच हा कसा मिळणार, तर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजेच कोण, Z11 इंटू Z22. ओके, आणि त्यातून हा क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याचं
मायनस होणार, म्हणजेच कोण Z12 इंटू Z21 हा तिथून मायनस होणार. तर अशा प्रकारे आपण तिथे काय करू शकतो, इम्पिडन्ससुद्धा फाइंड आउट करू शकतो. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, 2 प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीबद्दल इथे बघूया. की जर सपोज बायलॅटरल प्रॉपर्टी इथे आपल्याला बघायला मिळतं. आता बायलॅटरल प्रॉपर्टी म्हणजेच काय, नेटवर्क हॅव्हिंग अ बायलॅटरल प्रॉपर्टी, नेटवर्क हॅव्हिंग अ बायलॅटरल. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण हा वर्ड्स ऐकलेला होता. ओके, की बायलॅटरल नेटवर्क्स म्हणजे कोणते नेटवर्क्स की जिथे इनपुट सोर्स आणि लोड यांच्या जागा जरी बदलल्या, ओके, आणि मध्ये असलेला इम्पिडन्स जर आपण सेम ठेवला तर कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिकल पॅरामीटर्समध्ये बदल झालेला बघायला मिळत नाही. म्हणजेच पहिला पोर्ट ते दुसऱ्या पोर्टचा इम्पिडन्स, पहिला पोर्ट ते दुसऱ्या पोर्टचा इम्पिडन्स म्हणजे Z12 हा इक्वल असतो दुसऱ्या पोर्टपासून पहिल्या पोर्टपर्यंतच्या इम्पिडन्ससाठी. म्हणजे Z12 हा इक्वल असतो Z21 कोणत्या प्रॉपर्टीमध्ये, तर बायलॅटरल प्रॉपर्टीमध्ये. ओके, सो हा बायलॅटरलचा मिनिंग काय असतो की बोथ डायरेक्शन्स करंट जरी फ्लो झाला तरी सुद्धा इम्पिडन्समध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, सो त्या केसमध्ये इथे जर हे जर कंडिशन जर येत असेल की Z12 आणि Z21 जर इक्वल असेल तर त्याला काय म्हणायचं, द नेटवर्क हॅज अ बायलॅटरल प्रॉपर्टी, म्हणजे ते नेटवर्क बायलॅटरल आहे असं आपल्याला सांगायला काही हरकत नाही. ओके, म्हणजेच काय की अशा प्रकारे हा इथे रेझिस्टिव्ह नेटवर्क आहे. ओके, हा इथे ए टर्मिनल्स आहे, हा बी टर्मिनल्स आहे. ओके, ए मधून जर करंट फ्लो होतो आहे I1 करंट ए टू बी, आणि जर आपण पुन्हा हाच रेजिस्टन्स घेतला, ए टू बीच रेजिस्टन्स घेतला, बट आता इथे करंट जो फ्लो करतो आहे हा आपण I2 करंट फ्लो करणार, सो बी टू ए करंट. तर इथे जर आपण करंट जर फाइंड आउट केले तर I1 करंट आणि I2 करंट हे दोन्ही आपल्याला सेम मिळेल. मग का बरं, तर करंट इज इक्वल टू काय असतं, करंट इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स हा बायलॅटरल प्रॉपर्टी परफॉर्म करतो. म्हणजेच काय, रेजिस्टन्स म्हणून करंट लेफ्ट टू राईट फ्लो झाला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही, आणि त्याच रेजिस्टन्स म्हणून करंट हा राईट टू लेफ्ट फ्लो झाला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. अशा केसमध्ये आपण त्याला म्हणू शकतो V1/R1, आणि इथे सुद्धा V1/R. म्हणजेच काय की पॅरामीटर्स जे आहेत, इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स जे आहेत ते काय असतात, नेहमी सेम असतात. ओके, सो इम्पिडन्स सेम असलं तर इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स सेम राहतात. मग अशा प्रॉपर्टीला आपण बायलॅटरल प्रॉपर्टीने इंडिकेट करतो. सेकंड प्रॉपर्टी आहे की जर सपोज हे जर इक्वल नसले तर Z12 आणि Z21 जर इक्वल नाही आहेत आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर, तर मग त्यांना सांगायचं की इट्स नॉट परफॉर्मिंग, इट्स नॉट अ बायलॅटरल. बायलॅटरल नाही आहे म्हणजेच कोण आहे, तर इट्स अ युनिलॅटरल. बायलॅटरल नाही आहे म्हणजेच कोण आहे, इट्स अ युनिलॅटरल प्रॉपर्टी. सो इट्स अ परफॉर्मिंग अ युनिलॅटरल प्रॉपर्टी. अशा प्रकारची थर्ड प्रॉपर्टी काय, सिमेट्री म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की इलेक्ट्रिकल सिमेट्री आहे, इलेक्ट्रिकल सिमिलॅरिटी आहे, त्यालाच आपण इलेक्ट्रिकल सिमेट्री असं म्हणत असतो. इलेक्ट्रिकल सिमेट्री SYMMETRY, इलेक्ट्रिकल सिमेट्री म्हणजे साम्य असणे. पण केव्हा, जेव्हा तुमचा Z11 म्हणजे पहिल्या पोर्टचा इम्पिडन्स आणि Z22 म्हणजे दुसऱ्या पोर्टचा इम्पिडन्स हे काय असणार, इक्वल असणार. पहिल्या पोर्टचा आणि दुसऱ्या पोर्टचा जर इम्पिडन्स सेम असेल तर तो इलेक्ट्रिकल सिमेट्रिकल आहे. पहिला पोर्टचा दुसऱ्या पोर्टचा इम्पिडन्स आणि दुसऱ्या पोर्ट ते पहिल्या पोर्टचा इम्पिडन्स जर इक्वल नसेल तर त्याला युनिलॅटरल म्हणायचं. तसंच पहिल्या पोर्ट ते दुसऱ्या पोर्टचा इम्पिडन्स, तसंच दुसऱ्या पोर्ट टू पहिल्या पोर्टचा इम्पिडन्स जर इक्वल असेल तर त्याला बायलॅटरल प्रॉपर्टी म्हणायचं. अशा या 3 प्रॉपर्टी ते आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ओके, आता जसं आपण झेड पॅरामीटर्सचं इथे परफॉर्म केलं होतं तसंच आपल्याला वाय पॅरामीटर्सबद्दल जर Y11 काय असतं हे काढायला सांगितलं तर सांगावं लागेल शॉर्ट सर्किट ॲडमिटन्स पॅरामीटर्स. शॉर्ट सर्किटेड ॲडमिटन्स पॅरामीटर्स. म्हणजेच काय, तर इनडायरेक्टली वाय पॅरामीटर्स त्याला आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवणार आहोत. बट लक्षात घ्यायचं आहे इट्स अ शॉर्ट सर्किटेड. आता याला शॉर्ट सर्किटेड का म्हणतात तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जसं की इथे आपण बघितलं की याला
ओपन सर्किटेड इम्पिडन्स का म्हणतात, तर इम्पिडन्स का म्हणतात तर झेड आहे म्हणून इम्पिडन्स म्हणतात, हे तर आपल्याला इथे समजतेच आहे. बट मग ओपन सर्किटेड का म्हणतात, तर कारण की बघा आपण दोन्ही पोर्ट ओपन केल्या होत्या. बघा इथे हे आपण दोन्ही पोर्ट ओपन केल्या होत्या. पोर्ट 1 ओपन केली तर पॅरामीटर भेटला. इथे आपण पोर्ट नंबर 2 ओपन केली तेव्हाच आपल्याला ते पॅरामीटर्स भेटले. तसंच आता इथे शॉर्ट सर्किट का म्हणत असावं, तर इथे शॉर्ट सर्किट केल्यानंतरच आपल्याला हे ॲडमिटन्सचे पॅरामीटर्स इथे फाइंड आउट होता आणि त्यामुळे आपण यांना शॉर्ट सर्किट ॲडमिटन्स पॅरामीटर्स असे म्हणतो. मग आपल्याला काय माहीत आहे, तर आपल्याला यांचे व्होल्टेज अँड करंट इक्वेशन माहीत आहे, जे की I1 इज इक्वल टू Y11 V1 प्लस Y12 V2 अशा प्रकारे ना. तसंच सेकंड जे इक्वेशन आहे I2 इज नथिंग बट Y21 V1 प्लस Y22 V2. ओके, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊया आणि याला इक्वेशन नंबर 2 अशा प्रकारे आपण नाव देऊया. मग इथे जर आपल्याला पॅरामीटर जर फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यात पहिले काय करा, तर सगळ्यात पहिले शॉर्ट सर्किट करून घ्या पोर्ट नंबर 1. तर पोर्ट 1 शॉर्ट सर्किटेड, तर इथे मी लिहितोय इट्स अ शॉर्ट सर्किटेड पोर्ट 1. ओके, पोर्ट 1 जर शॉर्ट केली तर सांगा काय होणार. पोर्ट 1 जर शॉर्ट केली तर करंट खूप जास्त फ्लो होणार, परंतु आयडियली व्होल्टेज काय होणार, हे काय होणार, 0 होणार. पोर्ट 1 हां इट्स अ V1 काय होणार, 0 होणार, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, कारण की आपण पोर्ट 1 शॉर्ट केलं. मग V1 जर 0 झाला तर इक्वेशन्स आपल्याला 1 and 2 कसे मिळणार. I1 इज इक्वल्स टू द 0 प्लस Y12 V2. तशाच प्रकारे सेकंड इक्वेशन्स I2 इज इक्वल्स टू द 0 प्लस Y22 इंटू V2. ओके, या फर्स्ट इक्वेशन म्हणून जर तुम्ही Y12 जर फाइंड आउट केला तर V2ला राईट हँड साईडला ट्रान्सफर करून द्या, म्हणजेच I1 डिवायडेड बाय V2. ओके, I1 डिवायडेड बाय V2. आता मला सांगा करंट डिवायडेड बाय व्होल्टेज, करंट डिवायडेड बाय व्होल्टेज म्हणजेच काय. जसं व्होल्टेज डिवायडेड बाय करंट हा इम्पिडन्स होता, तसंच करंट डिवायडेड बाय व्होल्टेज म्हणजेच काय असणार आहे, ॲडमिटन्स असणार आहे, हे आपल्याला लक्षात येते. ओके, पण हा कोणता ॲडमिटन्स आहे, ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स आहे की ट्रान्सफर पॉईंट ॲडमिटन्स आहे. तर बघा पहिल्या पोर्टचा करंट आहे, ओके, आणि दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज आहे, म्हणजेच पहिला आणि दुसऱ्यामध्ये काहीतरी ट्रान्सफर होते, म्हणजेच हा काय, तर हा ट्रान्सफर ॲडमिटन्स आपल्याला बघायला मिळतो. ओके, ट्रान्सफर ॲडमिटन्स. आता ॲडमिटन्सचं युनिट काय असतं, कशामध्ये आपण तो मेजर करतो, तर मोमध्ये आपण तो मेजर करतो. मो हा ओहमच्या अपोजिट असावाला जो सिम्बॉल असतो त्याला मो असं म्हणतात. ओके, तसंच या सेकंड इक्वेशन्स म्हणून जर सपोज तुम्ही Y22 जर फाइंड आउट केला तर काय मिळणार, इट्स I2 डिवायडेड बाय V2. सो V2ला लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळतं. इथे सुद्धा काय मिळतं आहे, तर करंट डिवायडेड बाय व्होल्टेज, म्हणून मग आपण म्हणणार इट्स ॲडमिटन्स. हा सुद्धा आपला कोण आहे, तर ॲडमिटन्सच आहे, आणि हा सुद्धा कशामध्ये मेजर केला जाईल, तर मोमध्येच मेजर केला जाईल, हे लक्षात घ्यायचं. बट हा I2 करंटसुद्धा सेकंड पोर्टचा आहे, V2 म्हणजेच व्होल्टेजसुद्धा सेकंड पोर्टचा आहे. म्हणजेच काय की हे एकाच पोर्टचे आहेत आणि एकाच पोर्टचे असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणणार, इट्स अ ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स. इट्स अ ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स. ओके, इट्स अ ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स. आणि कोणत्या पोर्टचे, तर सेकंड पोर्टचे. तर इथे लिहायचं ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स इन मो ऑफ पोर्ट 2, दुसऱ्या पोर्टचे, पोर्ट नंबर 2. आता सेकंड नंबर पोर्ट म्हटलं तर तिथून आपल्याला आउटपुट मिळत असतं, म्हणून याला आपण आउटपुट ॲडमिटन्स असं सुद्धा म्हणतो. वी कॉल इट एज द आउटपुट ॲडमिटन्स ऑल्सो. ओके, सेम थिंग्स इक्वेशन 1 and 2 मध्ये आपण पोर्ट 1ला शॉर्ट केलं होतं इथे. आता सेकंडरी आपण काय करणार, पोर्ट नंबर 2ला शॉर्ट करणार. ओके, इथे घेऊया, वी आर शॉर्ट सर्किटिंग पोर्ट नंबर 2, शॉर्ट सर्किटेड पोर्ट 2. ओके, पोर्ट 2ला जर शॉर्ट केलं तर पोर्ट 2 म्हणून फ्लो होणारा जो व्होल्टेज आहे तो किती होणार, 0 होणार, हे आपल्याला मिळते. मग V2 जर 0 झाला तर I1 आणि I2चे इक्वेशन्स कसे मिळतील, तर ते बघा. I1 इज नथिंग बट Y11 V1 प्लस
इथे V2 ची व्हॅल्यू आणि त्या 0 झाली, त्याच्यामुळे अशा प्रकारे मिळणार. या इक्वेशन्सवरून तुम्ही Y11 ॲडमिटन्स काढा. Y11 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते I1 डिवायडेड बाय V1. याला बॉक्स करून घ्या आणि याला नाव कसं ओळखणार? सो करंट डिवायडेड बाय व्होल्टेज आहे, म्हणजेच काय? सो करंट डिवायडेड बाय व्होल्टेज आहे म्हणजेच ॲडमिटन्स. पण मग पोर्ट बघायचे. 1 पहिला पोर्टचा करंट, तसंच व्होल्टेजसुद्धा पहिल्या पोर्टचा आहे, म्हणून मग त्याला काय म्हणणार आपण? ड्रायव्हिंग पॉईंट. एकाच पोर्टचे असेल तर ड्रायव्हिंग, 1 आणि 2 असे वेगवेगळ्या पोर्टचे असेल तर त्याला ट्रान्सफर पॉईंट. सो ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स इन मो. ओके, सेम थिंग्स जे सेकंड इक्वेशन मिळणार I2 इज इक्वल टू Y21 V1 प्लस 0 अशा प्रकारे मिळणार. आणि या केस म्हणून जर तुम्ही Y21 जर फाइंड आउट केला तर तो तुम्हाला मिळणार इट्स I2 बाय V1. इट्स I2 बाय V1. आता इथे सुद्धा बघा करंट डिवायडेड बाय व्होल्टेज आहे, म्हणूनच त्याला तुम्ही म्हणणार इट्स ॲडमिटन्स. बट कोणता ॲडमिटन्स आहे? तर सेकंड पोर्टचा करंट आहे आणि पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आहे, तर त्याला म्हणणार ट्रान्सफर ॲडमिटन्स किंवा ट्रान्सफर पॉईंट ॲडमिटन्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि कशामध्ये मेजर करणार? सो इट इज मेजर्ड इन द मो. ओके, सो अशा प्रकारे हे पॅरामीटर्स आपल्याला तिथे भेटतात. मग इथे सुद्धा डिटर्मिनंट किंवा जर तुम्ही मॅट्रिक्स काढण्याचा प्रयत्न केला तर या प्रॉपर्टीज मिळतात. तर इक्वेशन 1 and 2 वरून इथे डायरेक्टली लिहितो फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 किंवा नेक्स्ट स्लाइडला घेऊया. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 असं आपण मॅट्रिक्स लिहू शकतो. इट्स अ करंट मॅट्रिक्स I1 I2 is equals to the admittance matrix आहे ना, Y11 Y12 it's a Y21 it's a Y22. आणि इथे व्होल्टेजेस जे असणार आहे इट्स V1 बाय V2 अशा प्रकारे. ओके, मग इथे याला आपण करंट म्हणणार. करंट मॅट्रिक्स हा जो मिडलवाला मॅट्रिक्स तुम्हाला दिसतो इट्स ॲडमिटन्स मॅट्रिक्स, आणि त्याला मल्टिप्लाइड केलेला मॅट्रिक्स म्हणजेच व्होल्टेज मॅट्रिक्स. करंट नाही, व्होल्टेज मॅट्रिक्स. ओके, मग इथे या वाय मॅट्रिक्सचा जर तुम्ही डिटर्मिनंट काढायचा ठरवला तर वाय डिटर्मिनंट ऑफ वाय हा कसा निघणार? सो Y11 ला मल्टिप्लाइड केला जाईल Y22 ने. ओके, आणि त्यातून सबट्रॅक्ट केला जाईल Y12 इंटू Y21. अशा प्रकारे इथे आपल्याला हा डिटर्मिनंट मिळणार. ओके, सो इथे आपण म्हणूया इट इज अ मॅट्रिक्स फॉर्म. हा मॅट्रिक्स फॉर्म आहे आणि हा त्याचा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ वाय. ओके, तसाच कंडिशन फॉर रेसिप्रोकल नेटवर्क. आता रेसिप्रोकल नेटवर्क म्हणजेच तुमचा युनिलॅटरल. ओके, तर कंडिशन फॉर बायलॅटरल. रेसिप्रोकल म्हटल्यापेक्षा बायलॅटरल आपण वर्ड्स यूज केलेला आहे, तर बायलॅटरल नेटवर्क ज्याला म्हणूया, NW म्हणजेच नेटवर्क. सो बायलॅटरल केव्हा होणार? जेव्हा हा Y12 इक्वल असणार Y21च्या बरोबर, तर त्या केसमध्ये त्याला बायलॅटरल नेटवर्क म्हणणार. आणि फायनली इलेक्ट्रिकल सिमेट्री केव्हा म्हणू शकणार? सो कंडिशन फॉर इलेक्ट्रिकल सिमेट्री. कंडिशन फॉर इलेक्ट्रिकल सिमेट्री इज नथिंग बट Y11 जर का इक्वल असेल Y22 ला तर त्याला म्हणणार इलेक्ट्रिकल सिमेट्री, म्हणजे साम्य आहे, इलेक्ट्रिकली ते साम्य असणार. ओके, सो सेम थिंग्स एक लास्ट पॅरामीटर्स इथे आपण काढूया. दॅट इज नथिंग बट इट्स अ ट्रान्समिशन चेन पॅरामीटर्स, जो की हे 3 पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत. सो थर्ड पॅरामीटर्स इट्स अ ट्रान्समिशन लाइन और चेन पॅरामीटर्स. सो इट्स अ ट्रान्समिशन चेन और जनरल सर्किट पॅरामीटर्स ABCD. जनरल सर्किट पॅरामीटर्स त्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्टली
इट्स अ ABCD पॅरामीटर्स. ओके, सो ABCD पॅरामीटर्समध्ये लक्षात घ्यायचं आहे की अशा प्रकारे हा नेटवर्क आहे ट्रान्समिशन लाईनचा नेटवर्क. या ट्रान्समिशन लाईनच्या नेटवर्कमध्ये अशा प्रकारे हा इनपुट पोर्ट आहे. आता इनपुट पोर्टपासून ट्रान्समिशनच्या जनरेटिंग पॉवर प्लॅन्टपासून काय असणार, तर इथे करंट हा फ्लो होतो. तर जनरेटिंगचा करंट I1, जनरेटरपासून तयार होणारा व्होल्टेज म्हणजे V1, अशा प्रकारे आपण तिथे दाखवू शकतो. तसंच सेकंडरीला लोड कनेक्ट असणार. मग आता मला सांगा, जर इथे लोड जर कनेक्ट असेल तर त्याची डायरेक्शन ही अपोजिट असणार. म्हणजेच काय की टू पोर्ट नेटवर्कच्या कंडिशननुसार ही डायरेक्शन्स अशा प्रकारे असायला पाहिजे नेटवर्कच्या आतमध्ये जाणारी. ओके, सो नेटवर्कच्या आतमध्ये जाणारी डायरेक्शन नसून ही I2 अशा प्रकारे असतो आणि इथे हा V2 अशा. ओके, सो हा आपण कन्सिडर करूया इट्स ABCD नेटवर्क, ट्रान्समिशन नेटवर्क. बट जेव्हा ट्रान्समिशन लाईन येतं, ट्रान्समिशन लाईन असणार, तर ट्रान्समिशन लाईनला इनपुटचा करंट हा अशा प्रकारे लोडमध्ये येणारा करंट असणार. V1 सुद्धा लोडमध्ये येणारा असणार. बट जेव्हा आपण इथे लोड कनेक्ट करतो अक्रॉस द सेकंडरी, तर तिथून फ्लो होणारा करंट जो असतो तो अशा प्रकारे I2 असा असतो. म्हणजे हा एक्सपेक्टेड आहे, इट इज एक्सपेक्टेड ॲज पर टू पोर्ट नेटवर्क. म्हणजेच काय, टू पोर्ट नेटवर्कच्या नियमानुसार फर्स्ट डायग्राम एक्सपेक्टेड. बट इन प्रॅक्टिकली ट्रान्समिशन लाईन जर बघितले तर त्यांचा करंट हा I2 करंट पण असा असतो. मग इथे I1 आणि I2 मध्ये बघा डायरेक्शन ऑपोजिट झालेले. त्याच्यामुळे याला रिप्रेझेंट करायचं असेल तर याला अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतो, म्हणून त्याला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतो आपण, -I2 रिप्रेझेंट करतो. आणि मग इथे असलेले हे जे ABCD पॅरामीटर्स असतात, हे ABCD पॅरामीटर्स आपल्याला कशा प्रकारे मिळतात, तर व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्स जर बघितलेत तर आपण नेक्स्ट स्लाइडला लिहूया. तर व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्स कसं मिळते बघा. प्रायमरी पोर्टचा, पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आणि पहिल्या पोर्टचा करंट इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळतात इन द फॉर्म ऑफ ABCD. A of V2 minus B of I2. आता मायनस साईन का बरं आलं हे समजलं असेल. तसंच C of V2 मायनस B of I2 असे आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे इक्वेशन्स आपल्याला मिळतात. आता इथे याला ABCD पॅरामीटर्स म्हणतात. तर इथे ओपन सर्किट करणार की शॉर्ट सर्किट करणार पॅरामीटर्स, तर बघा इथे जर सपोज आपल्याला A आणि C काढायचं असेल तर B आणि D ला 0 करावं लागेल, आणि B आणि D ला जर 0 करायचं असेल, यांना जर आपल्याला 0 करायचं आहे तर I2 ला आपल्याला 0 करावं लागणार. ओके, I2 ला 0 कसं करता येईल, I2 ला 0 करता येईल ओपन सर्किट करून. तर पोर्ट नंबर 2 ला जर ओपन केलं तर I2 करंट हा 0 होणार. म्हणून इथे आपण फर्स्ट केस जे घेतोय दॅट इज नथिंग बट द ओपन पोर्ट नंबर 2. So that is I2 is equals to the 0 अशा प्रकारे. I2 ची व्हॅल्यू इथे 0 होणार. म्हणजेच हा इक्वेशन 1 and 2 आपल्याला कशा प्रकारे मिळणार, V1 is equals to the AV2 minus 0. तसंच I1 is equals to the CV2 minus 0. या पहिल्या इक्वेशन्सवरून जर तुम्ही A ची व्हॅल्यू जर काढली तर ते तुम्हाला V1 अपॉन V2 अशा प्रकारे मिळते. मला सांगा V1 अपॉन V2 म्हणजेच काय की हा एक व्होल्टेज गेन, हा एक व्होल्टेज आहे. कोण आहे, व्होल्टेज आहे. बट याला इथे इलेक्ट्रॉनिक्स लँग्वेजमध्ये याला आपण गेन अशा प्रकारे इथे म्हणू शकतो. ओके, कारण की हा पहिल्या पोर्ट आणि दुसऱ्या पोर्ट मधला आपल्याला व्होल्टेज मिळतोय, पहिल्या पोर्टचा आणि दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज, म्हणून त्याला व्होल्टेज गेन असं म्हणणार. ओके, आणि 1 to 2 आपल्याला अशा फॉर्ममध्ये मिळतोय, म्हणून त्याला आपण रिव्हर्स व्होल्टेज गेन अशा प्रकारे इथे नाव देणार आहोत. इट्स अ रिव्हर्स व्होल्टेज गेन. ओके, 1 to 2. तसंच जर का सपोज आपण ह्या सेकंड इक्वेशन्सवरून जर C ची व्हॅल्यू काढली तर C ची व्हॅल्यू किती मिळणार, इट्स I1 बाय V2. मग मला सांगा करंट डिवायडेड बाय व्होल्टेज म्हणजेच कोण,
सो करंट डिवायडेड बाय व्होल्टेज म्हणजेच ॲडमिटन्स. तर मग आपण इथे अगोदर लिहून घेणार इट्स अ ॲडमिटन्स, इट्स अ ॲडमिटन्स. ओके, जो की कशामध्ये मोजला जातो, इट इज मेजर्ड इन द मोल, लाईक दिस वन. पण कोणता ॲडमिटन्स आहे, 1 to 2, पहिला पोर्ट आणि दुसरा पोर्ट दोन्ही दिसते, म्हणजे त्याला काय म्हणणार, इट्स अ ट्रान्सफर ॲडमिटन्स, इट्स अ ट्रान्सफर ॲडमिटन्स. ओके, सिमिलरली आपण पोर्ट नंबर 2 ला शॉर्ट करणार जेणेकरून V2 हे आपल्याला 0 होणार. तर इथे आपण घेऊया इट्स शॉर्ट सर्किट द पोर्ट नंबर 2, शॉर्ट सर्किट द पोर्ट नंबर 2. मग पोर्ट नंबर 2 ला जर शॉर्ट केलं तर V2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार, इट्स अ 0. आणि V2 ची व्हॅल्यू जर आपल्याला 0 मिळाली तर इक्वेशन नंबर 1 आपल्याला V1 इज इक्वल टू द 0 मायनस BI2 अशा प्रकारे इक्वेशन मिळणार. सेम थिंग्स I1 इज इक्वल टू द 0 is equals to the 0 minus d of I2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके, मग या पहिल्या इक्वेशन्स म्हणून b ची व्हॅल्यू काढा. सो b इज नथिंग बट मायनस b इज इक्वल टू V1 अपॉन V2. तर इथे मायनस साइन आपण डायरेक्टली इकडे लिहून घेऊया. सो इट्स V1 अपॉन I2. मग ह्या व्होल्टेज डिवायडेड बाय करंट म्हणजेच कोण असतो, सो व्होल्टेज डिवायडेड बाय करंट म्हणजेच इम्पिडन्स असतो, हे लक्षात घ्यायचं. ओके, सो इम्पिडन्स. बट हा व्होल्टेज कोणाचा आहे, पहिल्या पोर्टचा, आणि करंट कोणता आहे, दुसऱ्या पोर्टचा. पण पहिला आणि दुसरा म्हणजेच काय, दोघांमध्ये काहीतरी ट्रान्सफर होणार आहे 1 to 2. सो इट्स अ ट्रान्सफर इम्पिडन्स. आणि तो कशामध्ये मोजला जातो, इन ओहममध्ये. ओके, हे लक्षात घ्या. जर सेकंड इक्वेशन्स म्हणून जर तुम्ही डी ची व्हॅल्यू जर काढली तर डी इज इक्वल टू काय मिळते बघा, इट्स मायनस I1 बाय I2. तर इथे मायनस साईन दिसते आपल्याला. ओके, सो मायनस साईनमुळे इथे आपण सांगू शकतो इट्स अ करंट गेन, बट इट्स अ रिव्हर्स करंट गेन. मायनस साईन आहे म्हणून इट्स अ रिव्हर्स करंट गेन. आणि गेन हे युनिटलेस क्वांटिटी असते, यांना कोणताही युनिट नसतं, इट्स अ युनिटलेस. त्यानंतर काही प्रॉपर्टीज जर इथे बघायचे झालं तर पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघता येईल, डिटर्मिनंट ऑफ ABCD पॅरामीटर मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स इथे लिहित नाही, डायरेक्टली त्याचा डिटर्मिनंट इथे लिहितोय. सो डिटर्मिनंट ऑफ ABCD मॅट्रिक्स, that is nothing but delta of ABCD matrix is equals to the A into D केलं, त्यातून B into C तुम्ही काय करणार, सबट्रॅक्ट करणार, म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट तिथे मिळणार आहे. लास्ट बट वन प्रॉपर्टी कोणती होती, तर इथे रेसिप्रोकल नेटवर्क असतो, म्हणजेच इट्स अ बायलॅटरल नेटवर्क याला तुम्ही म्हणू शकतात. कधी तर जर का AD मल्टिप्लिकेशन्स मायनस B आणि Cचं मल्टिप्लिकेशन्स केलं आणि ते जर इज इक्वल टू 1 जर असेल तर त्याला तुम्ही बायलॅटरल नेटवर्क अशा प्रकारे त्याला इंडिकेट करू शकता, किंवा रेसिप्रोकल नेटवर्क म्हणून तुम्ही त्याला सांगू शकता. तर इथे बघा AD मायनस BC हा कोण होता, तर डेल्टा होता, म्हणजे डिटर्मिनंट होता. म्हणजे त्याला आपण ऑरमध्ये काय लिहू शकतो, इट्स अ डिटर्मिनंट ऑफ ABCD. जर का 1 येत असेल तर त्याला आपण बायलॅटरल नेटवर्क ऑफ ABCD असं म्हणू शकतो. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे कंडिशन फॉर इलेक्ट्रिकल सिमेट्री. ओके, सो इलेक्ट्रिकल सिमेट्री आपण केव्हा म्हणणार, सो इलेक्ट्रिकल सिमेट्री आपण इथे A आणि D ची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर त्या केसमध्येच ते ABCD पॅरामीटर इलेक्ट्रिकल सिमेट्रीला फॉलो करतं असं आपण तिथे सांगू शकतो. ओके, सो अशा प्रकारे इथे आता जे आपण बघितलेलं आहे दॅट इज नथिंग बट ऑल द पॅरामीटर्स. तसेच जी पॅरामीटर्स H पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो, बट आपण ते थोडे मागे ठेवूया. तर
या चॅप्टरमध्ये हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स लर्न करणे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की या इक्वेशन्सवरच या चॅप्टरचा मेन पोर्शन्स इथे डिपेंड असणार आहे. तर या चॅप्टरसाठी तुम्हाला इम्पिडन्स म्हणजेच काय हे दोन गोष्टी माहीत असायला पाहिजे. इम्पिडन्स म्हणजेच काय. सो इम्पिडन्स हा अपोजिशन असतो AC सर्किटमध्ये, आणि हा इम्पिडन्स हा झेडने इंडिकेट केला जातो हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. इम्पिडन्स इज इंडिकेटेड बाय कॅपिटल झेड, आणि हा इम्पिडन्स म्हणजेच काय असतो, इट्स अ व्होल्टेज डिवायडेड बाय करंट असतो. ओके, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. सेम थिंग्स ॲडमिटन्स ही जी प्रॉपर्टी आहे, ॲडमिटन्स. ओके, सो ही ॲडमिटन्स प्रॉपर्टी ही वायने इंडिकेट केली जातं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि हा एक्झॅक्टली रेसिप्रोकल ऑफ झेड असतो. त्याच्यामुळे हा करंट डिवायडेड बाय व्होल्टेज अशा प्रकारे त्याला इंडिकेट केला जातो. सो ॲडमिटन्स म्हणजेच काय आणि इम्पिडन्स म्हणजेच काय, या दोन गोष्टी आपल्याला इथे माहीत असणे गरजेचे. ओके, आणि या दोघांमधले जे रिलेशन्स असणार आहे, ओके, रिलेशन्स बिटवीन झेड अँड वाय, रिलेशन्स बिटवीन इम्पिडन्स अँड ॲडमिटन्स इज काय असणार आहे की झेड इज इक्वल्स टू द 1/y, इनवर्स ऑफ y, और याला आपण काय म्हणू शकतो, और y इज इक्वल्स टू द इट्स अ इनवर्स ऑफ z, अशा प्रकारे. ओके, मग आता हा झेड जर सपोज वर आला किंवा हा वाय जर वर आला तर याच इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो, अल्टरनेट फॉर्ममध्ये जर लिहायचं ठरवलं तर. सो अल्टरनेट फॉर्ममध्ये याला लिहायचं ठरवलं तर झेड इज इक्वल्स टू द इट्स अ वाय इनवर्स. अशा प्रकारेच हे इक्वेशन तुम्ही लिहू शकता. सेम इक्वेशन, सेम थिंग्स हे इक्वेशन तुम्ही कसं लिहू शकतात, इट्स अ वाय इज इक्वल्स टू द इट्स अ झेड इनवर्स, हा झेडचा इनवर्स असणार अशा प्रकारे. तर हे दोन इक्वेशन्स आपल्याला इथे माहीत असणे गरजेचे आहे. ओके, सो आजच्या तारखेमध्ये आपण थोडं इथे आज थांबू, कारण की आज आपण इथे थोडं हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स लर्न करा, आणि उद्या आपण या इक्वेशनच्या बेसिसवरच पॅरामीटर्स कसे फाइंड आउट केले जातात तर तो एक कन्सेप्ट इथे आपण घेणार आहोत, कारण की त्या कन्सेप्टवर 100% तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतात. तर तो कन्सेप्ट आपण उद्या इथे कव्हर करूया.